नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, हिंदू धर्मानुसार आत्मा अमर असते, शरीर नाश पावते, पण आत्म्याचा प्रवास कधीच थांबत नाही. आपण केलेल्या कर्मांवरच पुढचा जन्म ठरतो, हे आपण सगळेच ऐकले आहे. पण कधी तुम्ही विचार केला आहे का, काही आत्म्यांना मानव जन्म न मिळता पशु योनीत का जावं लागतं? कोणती अशी भयंकर कर्मे असतात ज्यामुळे आत्म्याला प्राणी जन्म भोगावा लागतो? आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अशीच 5 महत्त्वाची कर्मे, ज्यांच्या परिणामास्वरूप आत्मा पशु योनीत जातो, असं धर्मशास्त्रात सांगितलं आहे. मित्रांनो, हा विषय फक्त कथा नाही, तर आपल्या आयुष्याला दिशा देणारा अतिशय महत्त्वाचा संदेश आहे. ही माहिती शेवटपर्यंत ऐकलीत तर नकळत आपल्या अनेक चुका आपल्यालाच समजतील आणि भविष्यात पापकर्म करण्यापासून आपण स्वतःला वाचवू शकतो. म्हणून मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, मी एक छोटीशी विनंती करते. मित्रांनो, मी खूप मेहनत करून हा व्हिडिओ बनवत आहे, पण अनेक लोक डिसलाईक करतात. माझी तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे, कृपया माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या पाठिंब्यामुळेच माझ्या मेहनतीला खरी किंमत मिळते. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. चला तर मग मित्रांनो, विलंब न करता सुरू करूया. असं कोणतं कर्म आहे ज्यामुळे आत्म्याला पशु योनीत जन्म घ्यावा लागतो? गावात बापूराव नावाचा एक इसम राहत होता. बापूराव स्वभावाने अतिशय स्वार्थी आणि निर्दयी होता. तो पैशासाठी काहीही करायला मागेपुढे पाहत नसे. गावकरी त्याला भीत असत, कारण तो गरिबांना सतावत असे आणि आपल्या तोंडावर आलेल्या कोणालाही शिवीगाळ करत असे. त्याचा उंच भव्य वाडा गावाच्या मध्यभागी होता, पण त्या वाड्यात सुखशांती नव्हती. बापूरावच्या डोळ्यात कायम लोभ आणि अहंकार दिसत असे. एके सकाळी अंगण झाडणारी जुनी चाकू आप्पा त्याच्याकडे आली. साहेब, कालची मजुरी मिळाली नाही. गरीब आप्पा काकुळतीला येऊन म्हणाला. बापूराव दारात येऊन करड्या नजरेने आप्पाकडे पाहू लागला. ए भिकाऱ्या, सकाळी सकाळी पैशासाठी कटकट नको करूस. बापूराव खेकसला. आप्पाचे डोळे पाणावले. तो हात जोडून म्हणाला, साहेब, पोरं भुकेली येत, कृपा करा. बापूरावने संतापाने आप्पाच्या दिशेने झाडू भिरकावला. निघिथून, परत माझ्या दारात दिसलास तर टाचा तोडून टाकीन, तो ओरडला. आप्पा घाबरून पायऱ्या उतरला. बापूरावच्या तोंडातून असे कठोर शब्द ऐकून शेजारीण रमाबाईने हळहळ व्यक्त केली. ती म्हणाली, बापूराव, का रेचा निर्दयी होत चाललास? गरिबाची एवढी थट्टा करू नकोस, पाप लागेल. पण बापूराव कोणाचेही न ऐकता आत निघून गेला. घराच्या अंगणात बापूरावची वयोवृद्ध आई देवाच्या समोर बसून रामनाम घेत होती. तिने मंद दिवा लावला होता आणि हातात जपमाळ घेऊन परमेश्वराचे स्मरण करत होती. बापूराव अंगणात येताच आईने प्रेमाने म्हटले, बाळ, थोडा वेळ देवाला नमस्कार करून जा. परमेश्वराला आठव, तुला सद्बुद्धी येईल. हे ऐकताच बापूरावच्या कपाळावर आठ्या पडल्या. तो कठोर हसला आणि उद्गारला, आई, तुला अजूनही या देवधर्माच्या गोष्टींवर विश्वास आहे काय? अन्न, पैसा हा देव नाही का? तो दगडी देव काही देणार नाही आपल्याला. आईच्या डोळ्यात पाणी तरळले. तिने हात जोडले आणि विनवणी केली, बाळ, देवाला असे नावं ठेवू नकोस. परमेश्वरावर विश्वास ठेव. जे चांगले कर्म करतात त्यांना देव साथ देतो. वाईट कर्म कराल तर देवही रागवतो. बापूरावने हातानेच तिला गप्प करीत म्हटले, बस झाले बस, माझे उपदेश करू नकोस. देव रागावतो? तो कुठे? मला कधी दिसला नाही. मीच इथला देव आहे. माझ्या संपत्तीसमोर त्या देवाची काय बिशात? असे उद्धट शब्द ऐकून आई व्यथित झाली. ती पुन्हा देवाकडे पाहून कुजबुजली, हे देवावा, याला सुबुद्धी दे. तोंडातून पाप निघू देऊ नकोस. त्याच दुपारी गावातील एक साधू महाराज भिक्षा मागण्यासाठी बापूरावच्या दारात आले. हातात कमंडलू, कपाळावर भस्म, अंगावर भगवी कफनी घेऊन ते शांतपणे उभे राहिले. नारायण नारायण, भिक्षान देही, असा स्वर ऐकताच बापूराव दारात आला. त्याने पाहिले तर संत स्वरूप साधू उभे. बापूरावला संताप आला. इथे कशाला आलात? काही कामधंदा नाही का? तो खेकसला. साधू नम्रतेने म्हणाले, बापूराव, काही अन्नधान्य असेल तर द्या. भुकेलेले आशीर्वाद देतील तुम्हाला. बापूरावने नाक मुरडले. माझ्या दारात येऊन मला उपदेश करतोस? जा निघून, कामाच्या लोकांचा वेळ वाया घालवू नकोस. असे बोलत त्याने साधूवर नुसती दुर्लक्ष केले नाही तर शिव्यांची लाखोली वाहिली. साधू शांतपणे ऐकत राहिले. अखेरीस ते म्हणाले, वचन कठोर आहेत तुझे. देवाचं नाव घेणाऱ्यांना नको असे वागूस. ग्रंथात लिहिलंय, जो धर्म आणि देवाचा अपमान करतो त्याला पुढच्या जन्मी कुत्र्याची योनी मिळते. अजून वेळ गेलेली नाही बापूराव, सुधर.
या शब्दांवर बापूराव खदखदून हसला आणि उत्तरला, जा बाबा, मला अशी पोरकट भीती दाखवू नकोस. पुढचा जन्म, नर्क, स्वर्ग या गोष्टींवर माझा विश्वास नाही. जो आहे तो हा एकच जन्म आणि इथे मी राजा आहे. असे दुःखी मनाने साधू निघून गेले. पण जाता जाता ते म्हणाले, देव तुला सुबुद्धी देवो. तुझा अहंकार एक दिवस नक्कीच चूर होईल. बापूरावचा अहंकार दिवसेंदिवस फुगत होता. गल्लीत त्यांची किराणा मालाची मोठी दुकानदारी होती. तो व्यापारातही फसवणूक करीत असे. दुकानात येणाऱ्या निरक्षर शेतकऱ्यांना तो खोटा मोजून माल देई. कमी धान्य देऊन जास्त पैसे लुटत असे. गावातील गोरगरिबांना गरजेच्या वेळी तो व्याजाने पैसे देई. पण एवढ्या जुलमी अटी ठेवीत असे की कर्जदार जन्मभर त्याच्या ऋणात राहिले. अशा अनेक फसव्या मार्गांनी त्याची धनदौलत वाढत होती. एक दिवस शामू नावाचा गरीब शेतकरी बापूरावच्या दुकानात धावत आला. त्याचा चेहरा घाबरलेला आणि रागाने लाल झाला होता. शामू थेट बापूराव समोर येऊन किंचाळला, बापूराव, तू मला फसवलंस. काल दिलेल्या तांदळाच्या गोणीमध्ये अर्धी वाळू होती. हा काय न्याय आहे? बापूरावने दुकानदारासमोर उभे राहून ओरडणारा शामू पाहिला आणि त्याची छाती रागाने धडधडू लागली. दुकानदाराची इतर कारस्थानं उघड होऊ नयेत म्हणून बापूराव शामूला दटाबू लागला. अबे शाम्या, जिभेला आवर. माझ्या मालावर आरोप करतोस. सावध बोल, नाहीतर जीभ छाटून हातात ठेवीन. शामू पेटून म्हणाला, मी गरीब माणूस आहे. कष्टाचे पैसे देऊन धान्य घेतो. तू असं का केलंस? काल माझ्या बायकोनं धान्य साफ करताना वाळूचे कण काढले. आम्ही काय तुझे शत्रू आहोत का? दुकानात जमलेल्या लोकांसमोर बापूरावची पोलखोल होताना पाहून त्याच्या डोळ्यात रागाचा आगडोंब उसळला. खबरदार शाम्या, एवढं धान्य फुकट दिलं तर 2 कण वाळू गेले तर काय मोठा आकाश कोसळलं? जा, तोंड बंद करून. माझ्या विरुद्ध जास्त बोललास तर याद राख, पोलिसांना देईन चोरी केल्याचा आळ लावून. बापूरावची ही दंबाजी आणि दबंगपणा पाहून शामूची टरकली. इतर ग्राहकही हादरले. शामूचे डोळे रागाने भरले, पण तो हतबल होता. जाताना तो फक्त एवढंच म्हणाला, बापूराव, तुझ्या पापांचा घडा भरला आहे. वर देव आहे, तो बघतोय सगळं. एक दिवस तुझी फसवणूक तुलाच महागात पडेल. शामू वळून निघून गेला. बापूराव मात्र अजूनही गुरगुरत होता, जा जा, ज्याला जे करायचं ते करू दे. माझं काही वाकडं करू शकत नाही कोणी. त्या दिवशी संध्याकाळी बापूराव त्याच्या वाड्यात अंगणात बसला होता. गरम उन्हाळ्याचे दिवस होते, पण त्याच्या आनंदाला उकाडा नव्हता. हातात सोन्याची वात असलेला पंखा घेऊन एक नोकर त्याला हवा घालत होता. इतक्यात वाड्याच्या दरवाजाशी मनोहर दिसला. मनोहर हा बापूरावचा जुना घनिष्ठ मित्र. दोघे लहानपणापासून एकत्र वाढले होते, जवळजवळ भाऊच जणू. मनोहर समाधानशील आणि प्रामाणिक स्वभावाचा होता. तो बापूरावपेक्षा गरीब परिस्थितीचा होता, पण दोघांची दोस्ती दाट होती. काही वर्षांपूर्वी मनोहर नोकरीनिमित्त शहरात गेला होता. तिथे त्याने बरीच कमाई करून शेवटी आपल्या गावाकडे परतण्याचे ठरवले. त्याची आपल्या लहानपणीच्या मित्रावर नितांत श्रद्धा होती. शहरात कमावलेले काही पैसे आणि सोन्याचे दागिने त्याने सुरक्षित ठेवण्यासाठी बापूरावकडेच ठेवले होते. मित्रापेक्षा कुणावर विश्वास ठेवू असे म्हणून त्याने आपला समग्र मालमत्ता बापूरावकडे सोपवली होती आणि ठरवले होते की परत आल्यावर दोघे मिळून गावी व्यापार सुरू करतील. आता मनोहर परत आला होता. तो उत्सुकतेने मित्राला भेटायला आला. बापूराव भाऊ, मनोहर आनंदाने हाक मारत अंगणात आला. बापूरावाने उठून त्याचे स्वागत केल्याचा आव आणला. अरे मन्या, किती दिवसांनी भेटतोयस? कसा आहेस? बापूरावने एक खोटे हसू चेहऱ्यावर आणत विचारले. मनोहरला त्यातला बदलता सूर गवसला नाही. तो आनंदाने बोलू लागला, मी मजेत आहे मित्रा. शहरात बराच पैसा साठवला. किती वर्ष तुझी आठवण येत होती. अखेर आता गावी येऊन तुझ्यासोबतच काही व्यवसाय करीन म्हणतो. बापूरावने खोचक स्मित करत विचारले, वा रे वा, मग आता श्रीमंत झाला वाटतं. बरेच पैसे कमावलेस बहुतेक. मनोहर नेमाने म्हणाला, हो, थोडी पुंजी जोडली आहे. अरे, तुलाच तर सोपवली होती ना मी ती पुंजी. मला खात्री होती माझा मित्र माझा धनसंग्रह सुरक्षित ठेवेल. बरं, माझे ते पैसे आणि दागिने काढून ठेवलेस ना सुरक्षित? मला थोडे हिशोब जमवायचेत. ह्या शब्दांवर बापूरावचा चेहरा कठोर झाला. त्याच्या मनात आले, हा आला आपले धन मागायला. इतक्या दिवसात मी ते पैसे वापरून टाकलेत आणि दागिने वितळून त्याचे सोनं व्यापारात गुंतवले. आता ह्याला काय उत्तर देऊ? क्षणभर त्याचा चेहरा घामाने डबडबला, पण तो लगेच थंड डोकीचा झाला. खोटारडेपणात तल्ल घसलेल्या बापूरावाने धारा डोळे मनोहरकडे वळवले आणि निश्वास सोडत उदास आवाजात म्हणाला, मित्रा, मला तुझ्यासाठी वाईट वाटतंय. तुझं नुकसान झालं रे. मनोहर चकित झाला. काय म्हणतोयस? नुकसान? कसलं नुकसान? बापूराव खोटे अश्रू आणत म्हणाला,
अरे 2 महिन्यांपूर्वी माझ्या वाड्याला भीषण आग लागली होती. घरातील बरंच सामान जळून खराटं झालं. दुर्दैवाने तुझं ठेवलेलं पैसे दागिन्यांचं पेटीही त्यात जळून राख झाली. हे ऐकताच मनोहरच्या पायाखालची जमीनच सरकली. काय? आग लागली? आणि माझी पेटी? सगळी संपत्ती? जळून गेली? काहीच शिल्लक नाही राहिलं. तो अत्यवस्थ झाल्यासारखा बसला. बापूराव खांदे उडवीत बनावटी दुःखाने म्हणाला, हो रे मित्रा, मी स्वतः खूप प्रयत्न केला वाचवायचा, पण आगीने भयानक उधरलं आणि काहीच शिल्लक नाही राहिलं. मला फार खंत आहे की तुझं इतकं मोठं नुकसान माझ्याकडे विश्वासाने ठेवलेलं असतानाच घडलं. मनोहर काही क्षण सुन्न झाला. आपल्या आयुष्यभराची कमाई एका क्षणात गमावल्याची जाणीव होताच त्याच्या डोळ्यातून अश्रू उघळू लागले. त्याने कंपित आवाजात विचारले, बापूराव, सखाराम काटा सांगत होते गावात कुठेही आगीचं काहीही व्हायचं नाही. मग ह्याच वाड्याला का आग लागली? आणि तू मला आधी का नाही कळवलंस? मी आलो नसतो तर मला काहीच समजलं नसतं. बापूरावने नाटकी स्वरात उत्तर दिले, अरे मी पत्र लिहिणारच होतो तुला, पण तुझं ठिकाण माहीत नव्हतं आणि गावात कोणी सांगितलं नसेल तुला. असो, माझी काय चूक? मीही माणूसच आहे ना. मी काय करणार? देवाची इच्छा असेल. देवाची इच्छा हे शब्द ऐकून मनोहरला बापूरावचा स्वर फसवा वाटला. त्याच्या मनात शंका आली. बापूराव खोटं बोलतोय का? मित्राच्या डोळ्यात डोकावून त्याला खरेपणा सापडेना. मनोहर एकदम उठून उभा राहिला आणि म्हणाला, बापूराव, माझ्याकडे बरीच वर्षांची कमाई होती. मला माफ कर, पण माझ्या मनात शंका येते आहे. खरंच पेटी आगीत जळाली का? तू मला शब्द देऊन सांग, सच्च सांगतोयस ना? हे प्रश्न ऐकून बापूरावला आता राग अनावर झाला. त्याने दुर्वासासारखे भुवया उंचावल्या. म्हणजे तू मला खोटारडा म्हणतोयस? इतक्या वर्षांच्या मैत्रीत माझ्यावर एवढाही विश्वास नाही तुला? तो कडाडला. मनोहर हात जोडून गयावया करू लागला. नाही रे, माझं तसं अजिबात म्हणणं नाही, पण सगळं उद्ध्वस्त झाल्याचं ऐकून मी हादरलोय, म्हणून तुला विचारलं. बापूराव उठून मनोहरच्या समोर आला. मग काय करू? माझ्या मनाने आग लावली वाड्याला असं म्हणायचंय का तुला? तो पुढे पुढे होत ओरडू लागला. आता जळालं सगळं तर गेलं, आता पुन्हा कंबर कसून कमाव ना. माझ्याकडे रडत बसण्याने काही फायदा नाही. बापूरावच्या तोंडून अशी कडवट वागणूक ऐकून मनोहरच्या डोळ्यातले अश्रू आता रागाने धगधगू लागले. त्याच्या मनात संशय पक्का झाला की काहीतरी काळबेरा आहे. तो जरा कठोरपणे म्हणाला, बापूराव, माझ्या डोळ्यात पाहून सांग, खरंच आगीतच माझे पैसे गेले का? काही लपवलं आहेस का? बापूराव जोरात हसला आणि म्हणाला, तुला काय वाटतं, मी तुझे पैसे पळवले? तू आहेस माझा मित्र आणि असा संशय घेतलास? जा, माझ्या अंगणातून निघून जा. माझी मैत्री तुझ्यासारख्या अविश्वासी माणसाला नको आहे. हे वाक्य उच्चारताना बापूरावने मैत्रीची किंमत काहीच ठेवली नाही. तो पैशासाठी लाचार झाला होता. मनोहर सुन्न झाला. ज्या मित्राला हृदयापासून जपले, ज्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला, तोच मित्र आपल्याला इतक्या निर्दयीपणे हाकलत होता. मनोहरचे काळीच तुटले. त्यांनी शेवटचा प्रयत्न म्हणून बापूरावचा हात धरला आणि रडवेल्या स्वरात बोलू लागला, बापूराव, पैसे गेले ती गोष्ट जाऊ दे, पण तू तरी असा वागू नकोस रे. आपली इतकी वर्षांची मैत्री, त्याची शपथ घेऊन सांग की तू माझा विश्वासघात केला नाहीस. बापूरावने झटकन आपला हात सोडवून घेतला आणि दरडावल्यासारखा म्हणाला, नाही देणार शपथ वपथ. तू मला खोटारडा म्हणतोयस, मग कशाला मी तुझ्याशी बोलू? निघ इथून, नाहीतर विसर तुझी मला दिलेली पेटी, विसर आपली मैत्री. मनोहरला अचानक कळून चुकले की बापूरावचे बोलणे आगीत जळाल्याबाबत खरे नसावे. त्या ठेवेला बापूरावने हात मारला असावा अशी त्याच्या अंतर्मनाची खात्री पटली. आता बापूरावच्या डोळ्यातली लालच त्याला स्पष्ट दिसली. विश्वासघाताचे दाहक सत्य त्याच्यापुढे उभे ठाकले. वेदनेने मनोहर काही क्षण काहीच बोलू शकला नाही. तो खाली वाकून मातीला हात लावून उभा राहिला. डोळ्यांतून अश्रू चालूच होते. हात जोडून तो थरथरत्या आवाजात म्हणाला, ठीक आहे बापूराव, तुझे मन काळं असो वा शुभ्र, ईश्वर सगळं पाहतो आहे. गरुड पुराणात सांगितलंय, जो खऱ्या मित्राचा विश्वासघात करतो त्याला पुढच्या जन्मी गिधाडाची शिक्षा मिळते. मी तुझ्यासाठी काय करू शकेन आता? फक्त इतकंच म्हणतो की देव तुझ्या पापांचे फल तुला नक्कीच देईल. तुझ्यासारख्या स्वार्थी मित्राची साथ माझ्या नशिबी होती याचे मला दुःख आहे. पुढच्या जन्मात तुला माणूस जन्म देखील मिळो किंवा न मिळो ते देवच ठरविल. इतके बोलून मनोहर दुःखी मनाने कपाळावर हात ठेवत बाहेर पडला. बापूरावकडे पाहण्याची त्याची इच्छाच उरली नव्हती. पण बापूराव मात्र क्रोधाने थरथरत उभा होता. त्याच्या मनात क्षणभर दुःखाचे शिरकाव झाले असेलही कदाचित.
कारण मित्राचे शब्द अगदी काळजात घुसल्यासारखे झाले. पण त्याच्या मनाचा अभिमान आणि लोभ याने त्याला लगेच कठोर बनवले. तो स्वतःशीच पुटपुटला, असं काही नसतं रे, मित्र जाऊ दे, पैसा महत्वाचा, आणि आतल्या खोलीत निघून गेला. त्यानंतर काही दिवसांनी एक विचित्र प्रसंग घडला. गावातली कमला नावाची एक तरुण विधवा स्त्री बापूरावच्या वाड्यात आली. कमला फारच हलाखीच्या परिस्थितीत होती. नवरा आजारी पडून वारला, घरची परिस्थिती अजिबात नव्हती. 2 लहान मुलं तिच्याकडे होती आणि कमला दिवसभर लोकांच्या घरची कामं करून गुजराण करत होती. तरीही पोट भरत नव्हते. अखेर नाईलाजाने तिने बापूरावची मदत घेण्याचे ठरवले. गावात सगळे जाणून होते की बापूरावकडून उसणवारी घेणे म्हणजे कर्दण काळाचे उधार घेणे. पण कमलासमोर मार्ग नव्हता. ती दुपारी बापूरावच्या दारात आली तेव्हा बापूराव उंबऱ्यावर उभा होता. तिला पाहताच त्याने भुवया उंचावल्या. कमला लाजरीबुजरीने बोलू लागली, बापूराव भाऊ, मला क्षमा करा, मी अडचणीत आहे. मुलांना 2 दिवस अन्न नाही. तुम्ही थोडे पैसे उधार द्याल का? मी हळूहळू परतफेड करीन तुमची. कृपा समजून मदत करा. बापूराव प्रथम काय प्रतिक्रिया द्यावी याचा विचार करू लागला. समोर उभी असलेली कमला रूपवान होती. तिचे हाल मात्र दयनीय होते. डोळे खोल गेलेले, केस विस्कटलेले आणि कळकत असलेली अवस्था. बापूरावच्या डोक्यात विकृत कल्पना आली. त्याने तिच्या चेहऱ्याकडे बघत एक विकृत हसू दिले. कमला, तुला मदत हवीये? मी नक्की करीन मदत. शेवटी तू माझ्या ओळखीची आहेस. हे ऐकताच कमलेच्या चेहऱ्यावर आशेची लकीर उमटली. देवाची कृपा, ती मनोमन म्हणाली. बापूराव पुढे म्हणाला, पण एक अट आहे. उधार घेत असशील तर काहीतरी गहाण ठेवावं लागतं ना? कमला घाबरून विचारले, माझ्याकडे गहाण ठेवायला काहीच नाही. मी दुप्पट मेहनत करून पैसे परत करीन. विश्वास ठेवा. बापूराव नीचपणे हसत म्हणाला, मी वेगळंच गहाण मागणार आहे. असे म्हणत त्याने कमलेचा हात पकडला आणि ओढू लागला. कमला चमकली. बापूराव, हे काय करता? सोडा माझा हात. ती घाबरून ओरडली. बापूरावच्या डोळ्यात वासनेचे भेसूर सावत चमकत होते. तो कुचकट हसत म्हणाला, अगं, हात सोडून चालणार नाही. तूच म्हणालीस ना, काहीही करीन मदतीसाठी. तर मग ह्यात काय प्रॉब्लेम? माझी मदत हवी असेल तर मला संध्याकाळी भेट, माझ्या शेताच्या वाडीत. समजलीस? त्याची अंगुली कमलेच्या नाजूक हातावर दबत होती. कमलेच्या अंगाचा थरकाप झाला. तिने जोरात हात सोडवून घेतला आणि बापूरावला रागाने म्हटले, तुला लाज नाही वाटत? तू पुरुष आहेस की राक्षस? माझ्या असहाय्यतेचा असा फायदा घेतोस? बापूरावाच्या चेहऱ्यावरची विकृत हसू अधिकच रुंदावली. तो पुढे सरसावला आणि कुचकट स्वरात पुटपुटला, राक्षस समज तर राक्षसच आहे मी. काय करशील मग? हाक मार गावकऱ्यांना. सांग की बापूरावाने आगाऊपणा केला. पाहू कोण येते मदतीला. कमला बिचारी अधिकच घाबरली. खरंच गावात कुणाची त्याला भीती नाही. ती सध्या त्याच्या वाड्यात, त्याच्या मायदेशी होती. तिने क्षणात धीर केला आणि काहीतरी करण्याचे ठरवले. बापूरावाने तिच्याजवळ येताच तिने जोरात त्याच्या चेहऱ्यावर थप्पड मारली. दूर रहा माझ्यापासून, ती गरजली. बापूराव काही क्षण धक्क्यातच गेला. त्याच्या गालावर लाल वळ उमटली होती. त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच कोणी त्याला अशा तऱ्हेने मारले होते. तो संतापाने थैथयाट करू लागला. कमलाबाई, फार तेज झालाय नका. आता तुझी दशा करवतो. असे म्हणून त्याने तिचे दोन्ही मनगट पकडले. कमला त्याच्या मजबूत हातांत सापडली आणि अक्षरशः पिसाटल्यादक ओरडू लागली. ती विव्हळली, सोडा मला. बाहेर रस्त्यावरून जाणाऱ्या काही लोकांचे लक्ष घरातील गोंधळाकडे गेले. दरवाजा अर्धवट उघडाच होता. 2 शेजारच्या बायका धावत्या पावलांनी आल्या आणि त्या दृश्याने क्षणभर थबकल्या. काय चाललंय हे? एक बाई ओरडली. बापूराव दचकल्यासारखा झाला आणि त्याने कमलाला सोडून दिले. कमला तडक जवळजवळ धावतच त्या दरवाजाकडे आली आणि किंचाळली, वाचवा मला, हा राक्षस आहे, माझा नाश करायला निघाला होता. बापूराव त्या शेजारणींकडे पाहून गरजला, तुमच्या अंगणात बघा, माझ्या घरात डोकावू नका. पण त्या बायकांनी कमलाला धरून बाजूला घेतले आणि 20-25 लोक मध्ये जमा झाले. सगळ्यांनाच काही अंदाज लागला. कमला रडतच म्हणाली, मी मदतीला आले होते, पण हा माणूस नाही, पिशाच्ची आहे. आपल्या स्वार्थासाठी काहीही करू शकतो. देवा, याला पाठीशी घाल. असं म्हणून तिने रडतच बापूरावाच्या दिशेने तिरस्काराने पाहिले. त्या क्षणी संतापाने कमलाच्या डोळ्यात एक भावना दाटून आली. तिने पृथ्वीला स्पर्श करून आकाशाकडे हात उंचावले आणि शापवाणीच्या सुरात म्हणाली,
ज्या पुरुषाने स्त्रीचा असा अपमान केला, तिच्याकडे वाईट नजरेने पाहिले, त्याला सरपटणाऱ्या जनावराची शिक्षा मिळो. देवा, यात अन्याय झालेला नाही. ज्याने स्त्रीची अब्रू लुटायला धजावला, त्याला मानव जन्माचा हक्क नाही. कमलाचे हे भयंकर उद्गार ऐकून सगळेजण स्तब्ध झाले. एखाद्या देवीचे रूप तिच्या बोलण्यात उतरले होते जणू. बापूराव 2 क्षण गोंधळून गेला. त्याच्या अंगाचा थरकाप झाला, पण त्याने वरकरणी हसण्याचा प्रयत्न केला. ए वेड्या बाई, मला शाप देतेस? हा हा, माझं काही बिघडत नाही. उलट आता इथून निघून जा, नाहीतर. बापूराव वाक्य पूर्ण बोलेपर्यंत कमला आणि बायकांनी पाठी वळून वेगाने तिथून काढता पाय घेतला. गावातील पुरुषही जमा झालेले पाहून बापूरावचे धाडस थोडे कमी झाले. तो काहीसा घाबरूनच घरात परतला. राग आणि अपमान याने त्याचा थरकाप होत होता. या हाडेल्या बाईला तर मी बघून घेईन, तो चिडचिडत स्वतःशी पुटपुटला. पण ही सगळं प्रकरण गावभर वाऱ्यासारखं पसरलं. प्रत्येकाच्या तोंडी आता बापूरावाच्या पापांची चर्चा होती. त्याचा खोटारडेपणा, त्याची दुष्ट कृती, स्त्रीचा अपमान सगळं लोकांमध्ये बोललं जात होतं. मात्र कुणाचीही हिंमत नव्हती त्याला जाऊन सामोरे जाऊन काही बोलायची. इतकी वर्ष सगळ्यांनी त्याचे दादागिरी पत्करली होती. त्याच रात्रीची गोष्ट. कालांतराने सूर्य मावळला, परंतु बापूरावाच्या मस्तकात दिवसापासूनचा संताप आणि अपमानाचे विचार उसळत होते. मित्र मनोहरची थोबाडीत त्याला आठवली, कमलेची अरेरावी आठवली की बापूराव आपसुकच दातोट खाऊ लागला. गावातले लोक आपल्याला दोष देत आहेत याची त्याला कल्पना आली होती आणि त्यामुळे तो आणखी खवळला होता. त्या रात्री तो वाड्याच्या आवारात एकटाच बसला होता. अंधार भरून आला होता, पण तो विचारांच्या तंद्रीत कुठेतरी हरवला होता. चांदणही होतं आणि आकाश ढगांनी भरलेलं. एक भयान शांतता सगळीकडे होती. मध्येच झाडावर बसलेल्या एखाद्या पक्षाची भयमिश्रित किलबिल आवाज करीत होती. बापूरावाच्या मनात मात्र वेगळीच द्वंद्व चाललेली. हे सगळे लोक मला शाप देतायत. कोण देव, कोण धर्म, सगळं मीच ठरवतो. उद्या जरा कमी दिवस बाहेर पडेन, लोकांचे बोलणेही थांबून जाईल. पैशाच्या जोरावर सगळं आटोक्यात आणता येतं, असे विचार करून तो स्वतःलाच धीर देत होता. पण ज्यावेळी मनोहरचा विश्वासघात केला आहेस हे वाक्य किंवा कमलेचे पशुयोनीला जाशील हे शापवचन त्याच्या कानात घुमत होते, तेव्हा मात्र पहिल्यांदाच त्याची खात्री ढळत होती. काही खरं तर नाही ना? नरक वगैरे काही नसतं, पण आप्पा, शामू, मनोहर, कमला सगळेजण मला शाप देतायत. देव खरोखर असेल तर? असे एकावर एक प्रश्न त्याच्या विचारांना चिकटू लागले. बापूरावमध्ये प्रथमच अपराधाची एक भिरभिरती जाणीव होऊ लागली होती. स्वतःला सावरा असे मनाशी बजावत त्याने कपाळाला हात लावला. तेवढ्यात अंधारातून एक सरपटणारी सावली अलगदपणे बापूरावच्या दिशेने येऊ लागली. वाड्याच्या मोकळ्या जागेत तिथे एक विषारी साप कुठून पण येत होता. त्याची वळवळ अंधुक प्रकाशातही दिसत होती. बापूराव आपल्या विचारांत मशगूल असल्याने त्याचे लक्ष नव्हते. साप जवळ येत होता तसे त्याचे फणा काढलेले रूप अधिक भयंकर दिसत होते. अचानक बापूराव उठून गृहद्वाराकडे वळला. त्याचे पाय स्वच्छ ताणून पलीकडे टाकताच अंधारात दबा धरून बसलेल्या त्या सर्पाच्या शेपटावर त्याचा पाय गेला. साप फणा काढूनच दबा धरून होता. दबलेला शेपूट सोडवण्यासाठी त्याने मागे वळून वाऱ्याच्या चपळाईने फणा उगारून बापूरावच्या पायाच्या टाचेत जोरात सळसळत दंश केला. आई ग! कळवळून बापूरावच्या तोंडून किंकाळी निघाली. त्या विषारी दुर्गोनेने झाडून घेतल्यावर साप अंधारात लुप्त झाला. क्षणार्धात सगळं घडलं. बापूराव जमिनीवर कोसळला. त्याने कंदील घेऊन आलेल्या नोकराला हाक मारायचा प्रयत्न केला, पण शब्द नीट बाहेर पडेनात. विषाचे तीक्ष्ण वेदना पायातून वर पसरू लागले. काही क्षणातच अंगात प्रचंड आग आणि वेदना जाणवू लागली. तो सुटकेसाठी ओरडू लागला. घरातली नोकरमंडळी धावली. काय झालं साहेब? एका नोकराने विचारलं. बापूराव चोळामोळा होत फक्त एवढेच म्हणाला, साप साप चावला मला, वाचवा. त्याचे चेहरे पांढरे फट्ट पडू लागले. नोकरांनी लागलीच अंगणात दिवे लावले. बापूरावला उचलून खाटेवर झोपवले. कुणीतरी गावातल्या वैद्याला बोलवायला पळाले. पण विष पसरायला वेळ लागला नाही. वैद्य आला तोवर बापूराव अर्धमोर्चितावस्थेत पोहोचला होता. त्याची आई रडवत ओरडत होती. काय पाप केलंस रे बापू, अशी दशा यावी? देवा, माझ्या मुलाला वाचव. पण बापूराव हळूहळू अखेरचा श्वास मोजत होता. चेहरा काळवंडला.
ओठ करडे झाले. वैद्याने विष काढायचा प्रयत्न केला. तो औषधी काढा पाजू लागला, पण बापूरावची नजर वर-खाली फिरू लागली होती. अखेर छाती वर-खाली होऊन एक मोठा दीर्घ श्वास घेत त्याने डोळे फिरवले आणि जड श्वास सोडून प्राण सोडून दिला. बापूराव संपला. त्याचा देह निष्प्राण झाला होता. आई हंबरडा फोडून रडू लागली. नोकर-चाकर घाबरले. गावकऱ्यांनाही कळाले की बापूरावाचा सर्पदंशामुळे अंत झाला. कमलेपर्यंत बातमी पोहोचली तेव्हा ती एक क्षण शांत राहिली आणि तिच्या डोळ्यातल्या अश्रूंशी 2 थेंब किंचित सुखे. तिने डोळे मिटून देवाचा स्मरण केला. शिव शिव, हा तुझा न्याय आहे. मी कोण आनंद मांडणारी, पण ज्याचे कर्म तसे फळ दिलेस हे जगाने बघितले. पण बापूरावची कथा इथे संपली नाही. खरं तर खरी कथा तर आता सुरू होणार होती, एका आत्म्याच्या भविष्याची. रात्रीची वेळ होती. बापूरावचा देह खाटेवर निपचित पडला होता. घरातील लोक शोक करत होते. काही जण भीतीने सुन्न झाले होते. इतक्यात बापूरावचा आत्मा आपल्या देहापासून अलगद वेगळा झाल्यासारखा भासला. बापूराव स्वतःला खाटेजवळ उभा पाहतो आहे असा भास त्याच्या चेतनेला झाला. समोर स्वतःचाच देह पडलेला दिसत होता. भोवती रडणारी माणसं दिसत होती, पण त्याला त्यांच्याशी काही देणंघेणं उरलं नव्हतं. मी जिवंत आहे की मेलो अशी संभ्रमावस्था त्याच्या जाणीवेला होत होती. तो विचारात असतानाच त्याच्या कानावर एक भेसूर आवाज पडला. चल, तुझी वेळ झाली. त्याने वळून पाहिले तर समोर 2 उंच, काळेभोर, भयानक रूप असलेले यमदूत उभे होते. त्यांचे डोळे लाल भडक होते. हातात जाडजूड दोर आणि गदा होत्या. त्यांच्या कमरेला भयानक शस्त्रे लटकत होती. यमदूत हा सगळं पाहून भीतीने थरथर कापू लागला. हा काय नवीन प्रकार आहे? तो किंचाळू पाहत होता, पण जीवाच्या आकांतानेही त्याच्या तोंडून आवाज फुटला नाही. एक यमदूत त्याच्याकडे सरसावला. त्याने लोखंडी जाळीचा दोर पुढे केला आणि एका झटक्यात बापूरावच्या आत्म्याला जखडून टाकले. आह! अशी किंकाळी दाबली गेल्यासारखी त्याच्या तोंडातून निघाली. तो धडपडू लागला, पण त्या यमदूतांची पकड अत्यंत बळकट होती. मला सोडा, मी काही केलं नाही, बापूराव विव्हळून म्हणू लागला. दुसरा यमदूताने उग्र हसत उत्तर दिले. फार बोलू नकोस, तुझी कर्मपत्रिका आमच्याकडे आली आहे. आम्ही घ्यायला आलोय तुला यमराजाच्या दरबारात. इतके बोलून त्यांनी बळे बापूरावच्या आत्म्याला खेचले. त्याला आपले घर, गाव सारे मागे सुटलेले दिसत होते. अंधारातून ती अकराळ विक्राळ दूत मंडळी त्याला एका अज्ञात मार्गाने नेत होती. रस्ता अतिशय भयानक होता. काटेरी झुडपे, ढगढगते निखारे, कुणाचा तरी रुदनाचा आवाज, कुणाचा तरी आक्रोश असे अंगावर शहारे आणणारे वातावरण होते. त्या मार्गाने जाताना बापूराव भयाने थरफरत होता. हे काय होत आहे? हे स्वप्न आहे का खरंच मी मेलोय? त्याला उमगेना. पण यमदूतांचे अस्तित्व, तो प्रचंड त्रास, सर्व काही स्वप्नवत नसून अत्यंत वास्तविक होते. किती काळ गेला देव जाणे. अखेर समोर प्रकाश दिसू लागला. यमदूतांनी बापूरावला फरफटत एक प्रचंड सभामंडपात आणले. त्या दरबाराचे दृश्य फार मोठे, भव्य आणि तरीही भयप्रद होते. सभागृहाच्या मध्यभागी काळ्या दगडाचा अफाट सिंहासन सदृश्य आसन होते आणि त्यावर बसलेला राजा होता यमराज, मृत्यूचा देव, न्यायाधीश. यमराजाचे स्वरूप गंभीर आणि दरारा असणारे होते. विशाल देह, पिवळसर सोनेरी मुकुट, लाल रंगाचा पोशाख आणि हातात गंभीर दंड दिसत होता. सिंहासनाच्या पायथ्याशी मोठी काळी म्हैस विश्रांती घेत होती. यमराजाचे वाहन त्याचा महिष. सभोवताली अनेक यमदूत, सैनिक उभे होते. बाजूस उजवीकडे एक मोठा जांभळट्या रंगाचा पुस्तकासारखा ग्रंथ हातात घेऊन चित्रगुप्त उभे होते. प्रत्येक जीवाचे पापपुण्य लिहून ठेवणारे दिव्य लेखक. यमदूतांनी बापूरावचा आत्मा ओढत आणून त्या सिंहासनासमोर आदबीनं लोळवला. महाराज, आज्ञापालन केले आहे, ह्याला आम्ही आणलेलो आहे, त्यांनी अहवाल दिला. बापूराव अजूनही न समजल्यासारखा इकडे तिकडे बघत होता. अचानक त्याने सिंहासनावरल्या पुरुषाकडे बघितले. पाहताच त्याच्या काळजात धस्स झाले. यमराजांनी त्याच्याकडे तिरप्या नजरेने पाहिले. बापूराव घाबरला. हात जोडून थरथरत्या आवाजात म्हणाला, काय होते आहे इथे? मी कुठे आलोय? त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत यमराजांनी गंभीर वाणीत चित्रगुप्तास आदेश दिला. चित्रगुप्तजी, ह्या जीवाचे पृथ्वीवरचे लेखाजोखा वाचा. चित्रगुप्तांनी पुढे येत आपल्या एका मोठ्या पोथीतून नोंदी शोधायला सुरुवात केली.
बापूरावचे नाव, जन्मतारीख वगैरे तपशील तिथे लिहिलेले दिसले. चित्रगुप्तांनी खोल आवाजात वाचणे सुरू केले. महाराज, ह्या आत्म्याचे नाव बापूराव आहे. ह्यांनी पृथ्वीवर माणूस योनीत जन्म घेतला, पण त्यांच्याकडून मोठमोठी पापे घडली आहेत. तपशील असा. चित्रगुप्त एक एक करून त्याच्या कर्मांची यादी सांगू लागले. पहिले, ह्यांनी गरिबांना नेहमी शिवीगाळ करून अपमान केला, कठोर वाणीने लोकांना दुःख दिले. दुसरे, ह्यांनी परमेश्वर, धर्मग्रंथ आणि साधू पुरुषांचा अवमान केला, ईश्वर निंदाच केली. तिसरे, आपल्या चतुर्याने आणि धूर्तपणे अनेक लोकांची फसवणूक केली, त्यांच्या श्रमांची चोरी केली. चौथे, आपल्या जवळच्या मित्राचा विश्वासघात करून त्याची संपत्ती हडप करून मित्राला धोका दिला. आणि पाचवे, ह्यांनी एक गरीब निराधार स्त्रीवर वाईट नजर ठेवली, तिचा मानभंग करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक आरोप ऐकून बापूरावचा आत्मा शहारत होता. पृथ्वीवर केलेला प्रत्येक कृत्य इथे नग्न सत्यासारखा उघड झालेला पाहून तो गांगरून गेला. जमेल तेवढ्या नम्र सुरात तो म्हणाला, महाराज, माझी चूक झाली, पण मला माफ करा. पुढच्या वेळी असं वागणार नाही. हे ऐकून सभेत हलका कुजबूज झाला. यमराजांच्या भव्य चेहऱ्यावर एक प्रकारचा कोप आणि करुणा यांचा संगम दिसला. त्यांनी आपल्या गंभीर आवाजात विचारले, हे आत्म्या, तू पृथ्वीवरील आयुष्य विनाकारण वाया घालवले आहेस. तुला मानवजन्म मिळाला होता तो मोक्ष मार्गावर जाण्यासाठी, परंतु तू काय केलेस? केवळ पापांची पुंजी जमा केलीस. तू स्वतःला सुधारायची अनेक संधी होती. तुझे आई-वडील, गावातील भल्या माणसांनी तुला सावधान केले होते, पण तुझे डोळे लोभाने आंधळे झाले होते. आता पश्चातापाचे गीत गाऊन काही उपयोग नाही. प्रत्येक कर्माला फळ असतेच. बापूरावचे हातपाय थरथर कापू लागले. तो हात जोडून गयावया करू लागला. मला परत पाठवा, एकदा, फक्त एकदा जगात परत पाठवा. मी सगळे पाप सुधारतो, सगळ्यांची माफी मागतो. पुन्हा असे चुकणार नाही. यावर यमराजांनी भुवया उंचावून म्हणले, पृथ्वीवर असताना अश्रू आले नाहीत, ते इथे कसले येतात? नाही, तुझे फळ आता भोगावेच लागतील. अमृताचा थेंब वाया घालवून तू आता विषाचा प्याला रिकामा कर म्हणतोस. तसे नियम नाहीत. जैसा कर्म तैसा फल हे शाश्वत सत्य आहे. तू केलेल्या प्रत्येक वाईट कर्माला तुला शिक्षा मिळेल. यमराजांनी दंड हातात घेतला आणि एक एक करून फैसला करत्या सुरात घोषणा करू लागले. आम्ही आता तुला तुझे पुढील निवाडा सुनावतो. ध्यानपूर्वक ऐक. तू तुझ्या खऱ्या मित्राचा विश्वासघात केलास, त्यामुळे तू पुढच्या जन्मी गिधाड होशील. नीच कर्माची नीच शिक्षा, मृत प्राण्यांचे मांस खाणाऱ्या पक्षाची योनी. गिधाडाची आयुष्य असंही असते. तुला अन्नासाठी फक्त सडलेल्या प्रेतांवर जगावं लागेल आणि कुणाच्याही तिरस्काराशिवाय काही मिळणार नाही. हा मित्रद्रोहाचा परिणाम आहे. तू देव, धर्मग्रंथ यांचा अपमान केलास, लोकांच्या श्रद्धेची चेष्टा केलीस, त्याबद्दल तुला पुढील जन्म कुत्र्याचा मिळेल. कुत्र्याची योनी, जिथे तुला अन्नासाठी भटकंती करावी लागेल, दारोदार फिरावं लागेल, लोकांच्या दगडांनी मार खावा लागेल. उपाशी पोटी आणि तुच्छतेने तुझं आयुष्य जाईल. हा देवनिंदा अधर्माचरणाचा परिणाम आहे. तू चतुराईने अनेकांना फसवलंस, धूर्तपणे लुटलेस, याची शिक्षा म्हणून तू पुढच्या जन्मी घुबड होशील. अंधारात राहणारा, एकटा, अशुभ मानला जाणारा पक्षी म्हणून तुझा जन्म होईल. लोक तुला पाहूनच घाबरून हाकलून देतील. घुबडाच्या जन्मात तुला प्रकाशही सहन होणार नाही आणि कायम अज्ञानाचं, अंधाराचं जीवन जगावं लागेल. हा तुझ्या कपट आणि फसवणुकीचं फळ आहे. तुझी जीभ सतत इतरांचा अपमान आणि शिवीगाळ करण्यात गुंतलेली होती. कठोर वचनांनी तू माणसांच्या काळजात वेदना भरल्या. त्याबद्दल तुला पुढच्या जन्मी बोकड म्हणजे बकरा म्हणून जन्म घ्यावा लागेल. जेव्हा तुला जीभ देऊन योग्य बोलायला हवं होतं, तेव्हा तू दुर्वचनांचा वर्षाव केलास. त्याची शिक्षा, बोकड होऊन तू निरपराधपणे कसायाच्या हातून हलाल होत राहशील. गोठ्यात बांधलं जाणं, पाणी अन्नासाठी तडफडणं आणि शेवटी छोरीखाली जाऊन तडफडणं हा तुझ्या अपशब्दांचा, शिवीगाळीचा परिणाम आहे. आणि सर्वात शेवटी तू एका स्त्रीचा घोर अपमान केलास. तिच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन पाशवी वर्तन करू पाहिलंस. ह्या महापापासाठी तुला पुढच्या अनेक जन्मांमध्ये साप, सरडा अशा घृणास्पद, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या योन्यात भटकावं लागेल. ज्या वासनेने तुला आंधळं केलं, त्या वासनेच्या प्रतीके असलेल्या विषारी साप विषापांच्या रूपात तुला पुनर्जन्म मिळेल. लोक तुला पाहता क्षणी ठेचून मारतील, तुझ्यावर दया दाखवणार नाहीत. तू जमिनीवरच रांगत राहशील. तुला ना 2 पायांचा मान मिळेल, ना कुठला आदर. हा तुझ्या स्त्री अवमान आणि नीच कामवासनेचा निगडीत परिणाम आहे. यमराजांच्या तोंडून निष्पन्न झालेले शब्द ऐकताना बापूरावचा आत्मा थरथरत होता. प्रत्येक शिक्षा त्याच्या काळजात भेद करत होती. तो हमसून हमसून रडू लागला. यमराजांच्या पायावर डोकं आपटू लागला.
महाराज, एवढी कठोर शिक्षा नको. मला एकदा मानवलोकात परत पाठवा. मी सगळे पाप शालन करीन, पण मला प्राणी होऊ देऊ नका. मी माणूस म्हणून जन्मलो यासाठी नाही की शेवटी जनावर होऊन जगू. दया करा, दया करा. बापूराव विलाप करू लागला, पण यमदूतांनी त्याची नजर नीट रोखून धरली. ते त्याला बाजूला ओढू लागले. यमराज कठोरपणे म्हणाले, बापूराव, मानव योनी श्रेष्ठ आहे, पण तिची लाज तू राखली नाहीस. परमेश्वराने तुला सदसद विवेक बुद्धी दिली होती, ती तू लोभ, अहंकार, काम, क्रोध यांच्यापायी गमावलीस. आता मनुष्य जन्माला तू अयोग्य ठरलास. इतकंच नव्हे तर नरकात तुला प्रथम सगळ्या पापांची शिक्षा भोगावीच लागेल आणि नंतर हे पशुयोनींचे जन्म भोगून असंख्य दुःखे सोसून मग कधीतरी भविष्यात दूरवर तुला पुन्हा मानवजन्माची संधी मिळेलही. परंतु तेव्हाही तुझे कर्मच ठरवतील की तुला मोक्ष मिळतो की नाही. तू आत्ता तुझे भोग भोगायला तयार हो, असे म्हणत त्यांनी हाताने इशारा केला. क्षणात 2 यमदूत पुढे सरसावले. त्यांनी बापूरावच्या आत्म्याला ओढत नेले. बापूराव रडत होता, आकांत करत होता, आई ग, मला वाचवा. पण आता त्याची आई तिकडे पृथ्वीवर त्याच्या प्रेताजवळ रडत होती. इथे या न्यायाच्या दरबारात त्याला कोणी वाली नव्हता. त्याचे आक्रोश सभागृहातून दूर जात ऐकू येईनासे झाले. गावातील लोकांसाठी मात्र बापूरावची कथा मोठा धडा ठरली. बापूरावचे अंत्यसंस्कार साधेपणाने पार पडले. त्याच्या मरण्यानंतर काही दिवस गावकरी त्याचीच चर्चा करत राहिले. काय पाप भरलं होता बापूरावच्या कपाळी, एक जण म्हणे. दुसरा म्हणे, त्या दिवशीच कमलाबाईने शाप दिला होता, सरपटणाऱ्या प्राण्याची योनी मिळो आणि पहा, साप चावून तसाच गतप्राण झाला. तिसरा जण मांगा डोलवत म्हणे, गरुड पुराणात वाचलं होतं, पाप करणारी आत्मा पशुयोनीकडे जाते. याचा जसा स्वभाव तशीच गत झाली. मनोहर गाव सोडून दुसऱ्या गावी निघून गेला, पण जाताना मनोमन परमेश्वराला प्रार्थना केली, हे भगवंता, माझा मित्र भरकटला, त्याला सद्गती मिळव. कमलानेही बापूरावला मनातून माफ केले आणि आपल्या मुलांचे जीवन सुधारण्याचे ठरवले. बापूरावच्या आईने पुढील आयुष्य देवपूजेत घालवले आणि गरिबांना जेवण खाण देऊ लागली. तिला समजले होते की पापाचरणाची फळे किती भयंकर मिळतात. आपल्या पुण्यकर्त्या कर्मांनीच मनुष्य जीवनाची किंमत वाढते, अन्यथा पापकर्मामुळे मनुष्याला आपला अनमोल देह सोडून नीच योनींचा दुःखदायी प्रवास करावा लागतो. गरुड पुराणात जे सांगितले होते तेच खरे ठरले. ज्या आत्म्याने मित्राला फसवले, परमेश्वराचा अपमान केला, चतुराईने इतरांना धोका दिला, शिव्या अपशब्दांनी इतरांना जखम दिल्या आणि स्त्रीवरील सन्मान सोडून पाशवी वर्तन केले, ती आत्मा शेवटी पशुयोनीतच जन्म घेते. आम्ही हे ऐकत आहोत तेव्हा हा कथानायक बापूराव दूर कुठल्या तरी जंगलात पशुपक्षी रूपात कष्टी जीवन भोगतो आहे, आपल्या पापांची फळे भोगतो आहे. ही कथा आपल्याला इशारा देते, माणूस म्हणून जन्म मिळाला आहे तर आपल्या कर्मांनी आपण तो उजळ करूया, वाईट कर्मांना दूर ठेवूया. नाहीतर एकदा का संधी संपली की परत मानवजन्म मिळेपर्यंत आत्मा अशा 84 लाख योन्यांत फिरत राहतो. बापूरावच्या पापांचे परिणाम बघून गावकऱ्यांनी शेवटी एकच म्हटले, जसा कर्म करशील तसा फळ मिळेल. परमेश्वराच्या न्यायातून कुणी वाचू शकत नाही. आणि खरोखर जे घडलं ते आपल्या सर्वांसाठी एक शिकवण बनली. कधीही असे 5 वाईट कर्म करू नयेत ज्यामुळे आपल्या अमूल्य आत्म्याला पुढे पशुयोनीत जावं लागेल.